मित्रांनो, स्वागत आहे आपलं आवाज मराठी या मराठी YouTube चॅनलवर. महाडीबीटी पोर्टलवर महत्त्वपूर्ण असा बदल करण्यात आला आहे. यापूर्वी तुम्ही युजर आयडी किंवा पासवर्ड टाकून लॉग इन करू शकत होता किंवा आधार नंबर टाकून एक OTP टाकण्यात येत होता व तो टाकून तुम्ही लॉग इन करू शकत होता. परंतु आता यामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून तुम्ही युजर आयडी, पासवर्ड किंवा आधार नंबरने लॉग इन करू शकत नाही. तर बदल काय आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्याआधी शेतकरी बंधू भगिनींसाठी एक महत्त्वाची सूचना. महाडीबीटी शेतकरी पोर्टल लवकरच पुन्हा उघडण्यात येईल आणि शेतकरी नवीन नोंदणी तसेच कृषी विभागाच्या योजनांतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करू शकतील. सन 2025-26 पासून अर्ज मंजुरीसाठी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही पद्धती अवलंबण्यात येत आहे. यापूर्वी केलेले अर्ज यासाठी ग्राह्य धरण्यात येतील. म्हणजे याआधी तुम्ही जे अर्ज केलेले आहेत ते तुमचे ग्राह्य धरले जाणार आहे. आपण यापूर्वी केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. आपल्या अर्जाच्या यादीतील अनुक्रमांक खाली दिलेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी या लिंकवर क्लिक करून आपण बघू शकता. जर तुम्ही यादी अर्ज केलेला असेल तर त्यासाठी तुमचा अर्ज क्रमांक तारखेनुसार यादी जी आली आहे त्याच्यावर आपण चेक करू शकता. अर्जाची सद्यस्थिती, त्यानंतर शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमांक यादी तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार सुद्धा बघू शकता. आणि त्यात आता महाडीबीटी पोर्टलवर मोठा बदल करण्यात आला आहे. त्यासाठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी शेतकरी आयडी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचा शेतकरी कार्ड म्हणजे फार्मर आयडी नसेल तर ते अर्ज करू शकत नाही. म्हणून ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेले नाही त्यांनी आपले फार्मर आयडी काढून घ्यायचे आहे.